नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण 5 फेब्रुवारी 2024 ला झालेल्या बॉम्बे हायकोर्टातील प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. बघा, पहिला प्रश्न आहे, रात्रीच्या वेळी रातराणी गंधित व मादक भासते. या वाक्यातील उद्देश ओळखा. तर उद्देश काय असते? उद्देश म्हणजे काय असतो? करता. तर सांगा, रात्रीच्या वेळी रातराणी गंधित व मादक भासते. क्रियापदाला कोणी प्रश्न विचारला, कोण भासते? तर रातराणी. तर रातराणी काय झालं या वाक्यातील? करता. रातराणी काय आहे या वाक्यातील? उद्देश म्हणजेच करता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो नागपूरला गेला, संत्री घेऊन आला. ह्या वाक्यांचे केवळ वाक्यात रूपांतर करायचे असल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल? तर बघा, काय होणार? केवळ वाक्य म्हणजे साधे वाक्य. तर काय होणार? तो नागपूरला जाऊन संत्री घेऊन आला. तो नागपूरला जाऊन संत्री घेऊन आला हे केवळ वाक्य होणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इतरांच्या आधारावर जगणारा. इतरांच्या आधारावर जगणारा या शब्द समूहासाठी योग्य पर्याय ओळखा. तर काय येणार? बघा, भागीदार येणार का? भागीदार म्हणजे काय झाला? पार्टनर. इतरांच्या आधारावर जगत आहे का? नाही, त्याचं स्वतः पार्टनरशिप आहे, त्याला म्हणतात भागीदार. निराधार म्हणजे ज्याला कोणी आधार नाही असा तो, ज्याचा कोणीच आधार नाही. आश्रित म्हणजे जो एखाद्याच्या आश्रयावर जगतो, म्हणजे इतरांच्या आधारावर जगणारा, त्याला म्हणतात आश्रित. निराश्रित म्हणजे ज्याचा कोणी आश्रय नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माधवीचे प्रदर्शन पाहून झाले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग कोणते असते? कर्तरी आणि कर्मणी. कर्मणी तर हा कर्तरी असणार नाही. कोणाचे पाहून झाले? तर माधवीचे. माधवी काय वाक्यातील? करता. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून हा कर्तरी प्रयोग होणार नाही. तर काय झालं? कर्मणी प्रयोग. पाहून झाले, क्रिया पूर्ण झाली म्हणून कोणती येणार? समापन कर्मणी. काय येणार? समापन कर्मणी. काय झाले? पाहून झाले. कर्म आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, तर कर्तरी प्रयोग होणार नाही, कर्मणी प्रयोग. आणि क्रिया पूर्ण झाली म्हणून कोणती आहे? समापन कर्मणी. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले. अनिकेतला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही. काय करायचं आहे? संयुक्त वाक्य. जेव्हा तेव्हा. जेव्हा तेव्हा काय होणार? मिश्र वाक्य. अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले परंतु त्याला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही. परंतु आलाय, तर हा काय झाला? संयुक्त वाक्य. आणि, किंतु, पण, परंतु यांनी जे वाक्य जोडले असतात त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. तर कोणतं होणार? अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले परंतु त्याला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही, हे या वाक्यातील संयुक्त वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, घंटा वाजली, प्रार्थना सुरू झाली. ह्या वाक्याचे केवळ वाक्य सांगा. केवळ म्हणजे साधे वाक्य. तर काय येणार? घंटा हे तर आणि आलं संयुक्त वाक्य. जेव्हा तेव्हा काय झालं? मिश्र वाक्य. व पुन्हा संयुक्त वाक्य. तर काय येणार? साधे वाक्य. घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली. काय येणार? घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द सांगा. अभ्यस्त म्हणजे व्यस्त होते का? नाही. अभ्यस्त म्हणजे निर्गुण का? नाही. अस्तव्यस्त का? नाही. अभ्यस्त म्हणजे काय झालं? निपुण व्यक्ती. अभ्यस्त म्हणजे काय? निपुण. अखिल भारतीय कबड्डी महासंघ रिकामी जागा कधी स्थापन झाला? तर सांगा, अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली? तर याचा आन्सर आहे 1950 ला. अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना 1950 ला झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संघ राज्यवाद म्हणजे काय? तर बघा, संघ राज्यवादची डेफिनेशन काय येणार? व्याख्या काय येणार? शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे. शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे याला संघ राज्यवाद म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐरावत हा सुपर कॉम्प्युटर. ऐरावत काय आहे? सुपर कॉम्प्युटर आहे. आणि या सुपर कॉम्प्युटरला कोणत्या संस्थेने बनवलंय? तर सांगा, ऐरावत काय आहे? सुपर कॉम्प्युटर. आणि याला कोणी बनवलंय? तर सीडॅकने. सीडॅकचा फुल फॉर्म काय?
लक्षात ठेवा, हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारला जातो. तर सीडॅकचा फुल फॉर्म आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग. आणि सीडॅक कुठे आहे? सीडॅक ही पुण्याला आहे, लक्षात ठेवा. आणि भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम 8000. कोणता आहे? परम 800. फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली? अच्छा, तर ते जे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आंध्र प्रदेशचे, ते आधी काय होते? सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. तर सांगा आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहे? तर ते आहे अब्दुल नाझीर. कोण आहे? अब्दुल नाझीर. आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? सीएम. याचे आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. राज्यपाल विचारला तर सीएम सुद्धा विचारू शकतो. कोण आहे राज्यपाल? अब्दुल नाझीर. आता पण अब्दुल नाझीरच राज्यपाल आहे आंध्र प्रदेशचे. आणि महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? महाराष्ट्राचे कोण आहे राज्यपाल? आचार्य देवव्रत. ते सध्या गुजरात राज्याचे सुद्धा राज्यपाल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सूत पीठकाची स्थापना यांच्या नेतृत्वाखाली झाली. तर सांगा सूत पीठकाची स्थापना आनंद यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. सूत पीठक कशाशी संबंधित आहे? तर हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते आवृत्ती बीजाचे म्हणजे अँजिओस्पर्मचे उदाहरण आहे? अँजिओस्पर्म म्हणजे काय असते? तर बघा, फळामध्ये ज्या बिया असतात, फळाच्या आतमध्ये ज्या बिया लपून असतात, त्या फळांना अँजिओस्पर्म म्हणतात. तर याचं उदाहरण कोणते आहे? सायकस आहे का? नाही. पायनस आहे का? नाही. तर काय ना, एक किंवा दोन यापैकी एकही नाही. सायकस आणि पायनस हे दोन्ही अँजिओस्पर्मचे उदाहरण नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय राज्यांच्या सांख्यिकी पुस्तिका 2021-22 प्रसिद्ध केली? तर याचा आन्सर आहे आरबीआय. 2021-22 चा प्रश्न आहे करंट अफेअरचा, म्हणून काय येणार याचा आन्सर? आरबीआय आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात खान अब्दुल गफ्फार खान यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी सुद्धा म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? सरहद गांधी. ठीक आहे. आणि कोणते विधान योग्य आहे? तर ते खुदाई खिदमतगाराचे संस्थापक होते का? तर होते. ते भारताच्या फाळणीच्या बाजूने होते का? नाही. तर मग काय आहे ना, केवळ पर्याय एक बरोबर आहे. केवळ विधान एक बरोबर आहे. खान अब्दुल गफ्फार खान हे खुदाई खिदमतगाराचे संस्थापक होते आणि त्यांना सरहद गांधी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी सर्वात शक्तिशाली महाजन पद कोणते होते? तर याचा आन्सर आहे मगध. 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान मगध हे सर्वात शक्तिशाली महाजन पद होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऋग्वेदात गंगा आणि यमुनाचा उल्लेख येतो तर कितीदा येतो? तर तो येतो एकदा. ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख एकदा येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी खालीलपैकी पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो नीरज चोपडा. ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर ते जिंकले आहे नीरज चोपडाने. लक्षात ठेवा. कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्वाचा असतो? ते हिवाळ्यात कोणते पिकं लावतो आपण? ते हिवाळ्यात जे पीक लावतो ते रब्बी पिके असतात. म्हणून रब्बी पिकांसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्वाचा आहे. कोणती पिके लावतात हिवाळ्यात? चणा झालं, गहू झालं, पुन्हा काय काय लावतात? जे हिवाळ्यात लावतात त्यांना रब्बी पिके म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळातील नेट जाडी मीटर उंच असते. किती मीटर उंच असते? तर ते असते 2.43 मीटर.
बघा, व्हॉलीबॉल खेळातील नेट जाडी किती मीटर उंच असते, तर ती असते 2.43 मीटर उंच असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात, तर याचा आन्सर आहे काटेरी वने आणि झुडपांमध्ये. काटेरी वने आणि झुडपांमध्ये घूस, उंदीर, उंट आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कर्बोदकांत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर कर्बोदके अमिनो आम्लांपासून बनलेले असतात का, चुकीचं आहे. कर्बोदके हे आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे, तर आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट पासूनच ऊर्जा मिळते, तर कोणते विधान बरोबर आहे, केवळ 2. आणि अमिनो ऍसिड पासून काय बनलेले असतात, प्रोटीन. प्रोटीन म्हणजे प्रथिने. प्रथिने हे अमिनो ऍसिड पासून बनलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार आसाममध्ये लोकसभा मतदारसंघ आहे, तर सांगा जानेवारी 2019च्या माहितीनुसार आसाममध्ये एकूण 14 लोकसभा आहेत, 14 मतदारसंघ आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याचा पर्यायाचा समावेश असतो, तर याचा आन्सर आहे होम. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2010 मधील होम टॅबमध्ये फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याच्या पर्यायाचा समावेश असतो. एक क्वेश्चन आहे, शी कॅन नॉट ड्रॉइंग, काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग. निगेटिव्ह आहे तर काय करायचं, पॉझिटिव्ह. कॅन नॉट आहे तर काय येणार, कॅन येणार, आणि शी येणार, कॅन शी. शी कॅन नॉट ड्राईव्ह, कॅन शी, कॉमा पण येणार आधी. निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं. ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. यू हॅव टू डू धिस इमिडिएटली. यू हॅव टू डू धिस इमिडिएटली. काही नाही सुरुवात होईल. ऑब्जेक्ट काय आहे, धिस. धिस कुठे आहे, इथे नाही आहे, इथे आहे, इथे आहे. एक वाक्य कटलं. धिस हॅवचं, धिस हॅज. धिस सिंगुलर आहे, क्रियापद सिंगुलर. हॅड येणार का, हॅव आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, पास्ट येणार का, नाही, हे चुकीचं वाक्य आहे. वॉज येणार का, नाही. प्रेझेंट परफेक्ट आहे तर प्रेझेंट परफेक्टच राहणार. धिस हॅज टू बी डन. हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप बरोबर आहे, बाय यू, सब्जेक्ट इमिडिएटली. धिस हॅज टू बी डन बाय यू इमिडिएटली, तर काय येणार, ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द थीफ वॉज कॉट दी स्टोअर, तर सांगा कोणतं प्रेपोजिशन येणार बरोबर. एक्झॅक्ट सांगितलं आहे ना, चोर पकडला गेला तर कुठे, स्टोअर मध्ये, ऍट दी स्टोअर. द थीफ वॉज कॉट ऍट दी स्टोअर. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. शी ऍट द मूवी थिएटर आफ्टर स्कूल. शी, इथे काय पाहिजे होतं, वर्क. वर्क पाहिजे होतं, वर्क नाही. तर सांगा, शी सिंगुलर आहे, क्रियापद प्लुरल, हा येणार का, नाही. हॅड बीन वर्क, नाही, पास्ट येणार. शी वर्क ऍट द मूवी थिएटर. शी वर्क ऍट द मूवी थिएटर आफ्टर स्कूल. वर्किंग येणार का, वर्किंग साठी काय पाहिजे, टू बी चे रूप पाहिजे, तर टू बी आहे का, नाही. डायरेक्ट वर्किंग नाही येणार. हॅड सोबत क्रियापदाचं तिसरं वर्क येणार का, नाही. इथे वर्क पाहिजे होतं, तर हाही सुद्धा चुकीचं आहे, तर काय ना, वर्क. शी वर्क ऍट द मूवी थिएटर आफ्टर स्कूल. डॅनी वॉक द स्ट्रीट टू विजिट द फार्मसी स्टोअर. सांगा काय ना, वॉक ओव्हर चुकीचं आहे, वॉक इन चुकीचं आहे, वॉक ड्युरिंग नाही. वॉक डाऊन. डॅनी वॉक डाऊन द स्ट्रीट टू विजिट द फार्मसी स्टोअर. काय ना, डॅनी वॉक डाऊन द स्ट्रीट टू विजिट द फार्मसी स्टोअर. वॉक डाऊन म्हणजे काय असते, उतरत उतरत जाणे रस्त्यावरून. असा उतार रस्ता असेल तर त्याच्यासाठी वॉक डाऊन येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एव्हरी न्यू डिश आय कुक मेक्स मी ऑल दी. काय ना, इंटरेस्टेड इन कुकिंग चुकीचं आहे.
मोर इंटरेस्टेड इन कुकिंग चुकीचं आहे. मोर इंटरेस्टेड इन कुकिंग काय ना, एव्हरी न्यू डिश आय कुक मोर इंटरेस्टेड इन कुकिंग काय ना, मोर इंटरेस्टेड इन कुकिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही ऍडमिटेड काय करायचं आहे, डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. काय करायचं आहे, डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. ही ऍडमिटेड आय डिड नॉट सी द मूवी. तर काय ना, ही ऍडमिटेड दॅट V2 आहे. तर काय ना, पास्ट आहे. तर पास्ट परफेक्ट हॅड यायला पाहिजे. हॅड कुठे येत आहे, he admitted that he had not seen the movie. He admitted that he had not had सोबत क्रियापदाचं तिसरं रूप बरोबर आहे, द मूवी. वॉच कुठून येणार, वॉच येणारच नाही. V2 आहे तर V2 चं काय होते, नंतर पास्ट परफेक्ट होते इनडायरेक्ट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही हॅज कट हिज फिंगर अ नाईफ. कशाने, विथ ए नाईफ. काय असते, विथ अ नाईफ. ही हॅज कट हिज फिंगर विथ अ नाईफ. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब मध्ये फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याचा पर्यायाचा समावेश असतो. तर सांगा, हा प्रश्न आधीच झालाय, हा इथे रिपीट झालाय. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब मध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट असतात. तर याचा आन्सर आहे मित्रांनो, इन्सर्ट. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील इन्सर्ट टॅब मध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, MS एक्सेल 2007 हे एका क्षैतिज टॅब मालिकेसह डिझाईन करण्यात आले, त्याला काय म्हणतात. तर त्याला काय म्हणतात, रिबन म्हणतात. MS एक्सेल 2007 हे एका क्षैतिज टॅब मालिकेसह डिझाईन करण्यात आले, त्याला रिबन म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ड प्रोसेसर मध्ये खालीलपैकी काय वर्तमान दस्तऐवजाची डॉक्युमेंट माहिती देते. तर याचा आन्सर आहे स्टेटस बार. वर्ड प्रोसेसर मध्ये स्टेटस बार वर्तमान दस्तऐवजाची माहिती देते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील कोणत्या टॅब मध्ये कमेंट्स या पर्यायाचा समावेश असतो. तर याचा आन्सर आहे मित्रांनो, रिव्ह्यू मध्ये. मायक्रोसॉफ्ट वर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, MS वर्ड 2010 च्या खालील रिबन पैकी कशाच्या अंतर्गत मार्क साइटेशन टॅब येतो. तर याचा आन्सर आहे मित्रांनो, ट्रॅक चेंजेस. MS वर्ड 2010 च्या ट्रॅक चेंजेस अंतर्गत मार्क साइटेशन टॅब येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब अंतर्गत कट ही कमांड येते. तर कशात येते कट ही कमांड, होम. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील होम टॅब अंतर्गत कट ही कमांड येते. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 च्या खालीलपैकी कोणत्या टॅब मध्ये सेव्ह ॲज कमांड येते. तर कोणत्या याच्यात येते, तर फाईल मध्ये. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 च्या फाईल टॅब मध्ये सेव्ह ॲज कमांड येते. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न येथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा.